नमस्कार एंड वेलकम। 297 वेनसडे चार्ट में आप सभी का मैं दिल से स्वागत करता हूं। आप सभी कमिटेड टीएमपी लीडर्स को एक्नॉलेज और अप्रिशिएट करता हूं यहां पर आने के लिए। और साथ में हर महीने के दूसरे बुधवार को हमारे साथ बहुत सारे गेस्ट जुड़ते हैं, उनको भी मैं यहाँ पे आने के लिए एक्नॉलेज और अप्रिशिएट करता हूँ। जिन्होंने डेमोन्स्ट्रेशन देखा है लेकिन अभी तक निर्णय नहीं हुआ है, ऐसे बहुत सारे गेस्ट हमारे साथ जुड़ते हैं। वेनसडे चार्ट टीम माय पॉसिबिलिटी का एक प्रोडक्ट है और आज 257वां वेनसडे चार्ट है। 257 कंसिस्टेंसी हमारी कोर वैल्यू है और उसी कंसिस्टेंसी के तहत ये वेनसडे चार्ट चल रहा है। उसके बाद में फ्राइडे चार्ट भी वुमेंस का चलता है। तो आज अप्रैल का दूसरा वेनसडे चार्ट है और हर महीने के दूसरे वेनसडे चार्ट को हम हमारे साथ जुड़े हुए नए डिस्ट्रीब्यूटर्स और यूजर्स को अप्रिशिएट करते हैं, यहाँ पे एक्नॉलेज करते हैं। पिछले महीने के दूसरे बुधवार से ये महीने के दूसरे बुधवार तक जितने भी नए डिस्ट्रीब्यूटर हमारे साथ जुड़े हैं उनका आज दिन है, उनके शेयरिंग का दिन है। तो मैं इनवाइट करता हूं मिशन दोहराने के लिए। मिशन से आज के मीटिंग की हम शुरुआत करेंगे। टीएमपी का मिशन हम दोहराते हैं, फिर मीटिंग हमारी शुरू होती है। तो जिनको मिशन दोहराना है आप हैंड रेज करिए तो मैं आपको अनम्यूट कर पाऊंगा। संदीप दाने सर को मैं इनवाइट कर रहा हूँ। वेलकम संदीप, वो अनम्यूट किया है आपको। नमस्कार। नमस्कार। मैं आपको टीम माय पॉसिबिलिटीज में दिल से स्वागत करता हूँ। डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री में पूरी दुनिया में टीम माय पॉसिबिलिटी यह एक अकेली ऐसी टीम है जो अपने मूल्यों को लेकर मिशन और विजन पर काम करने के लिए प्रतिबद्ध है। हमारा मिशन है संभावनाओं के द्वारा लोगों को उनके जीवन में ताउम्र आनंदित और उत्साहित जीवन जीने के लिए मदद करें, ताकि वो भी उनके आसपास एक ऐसा वातावरण तैयार कर सके जिससे पूरी दुनिया में लोग संभावनाओं में जीने लगे। अगर आप भी इस तरीके से जीवन जीना चाहते हो तो मैं पॉसिबिलिटी इन्वेंटर संदीप दाने आपको इस टीम का हिस्सा बनने के साथ इस महान कार्य को योगदान देने के लिए आमंत्रित करता हूँ। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। थैंक यू वेरी मच संदीप दाने सर, आपका बहुत बहुत धन्यवाद कि आपने टीएमपी का मिशन दोहराया है। टीम माय पॉसिबिलिटी एनर्जिक बिजनेस में ऐसी एक टीम है पूरी दुनिया में जो अपने मिशन, विजन और कोर वैल्यूज के ऊपर काम कर रही है। 14 अप्रैल को हमारा 6वां वर्धापन दिन है। 6 साल कंप्लीट हो रहे हैं। टीम माय पॉसिबिलिटी की स्थापना हमने की है और घर घर तक आप सारे डिस्ट्रीब्यूटर्स ये विचार लोगों तक पहुंचा रहे हैं कि कैसे आपको हेल्थ, वेल्थ और पीस ऑफ माइंड मिल सकता है और आप कैसे आनंदित और उत्साहित जीवन जी सकते हैं। हम विचारों के साथ लोगों तक पहुंच रहे हैं और हमारे साथ जुड़े हुए लोग उनके जीवन में पहले से ज्यादा हेल्दी है, खुश है, आनंदित है और पीसफुल है। तो आज आपका दिन है जो नए डिस्ट्रीब्यूटर हमारे साथ जुड़े हैं। मैं टीम माय पॉसिबिलिटी की तरफ से सभी जुड़े हुए नए डिस्ट्रीब्यूटर्स या यूजर जो भी होंगे उनको यहाँ पे अप्रिशिएट करता हूँ, एक्नॉलेज करता हूँ कि उन्होंने उनके जीवन का एक बड़ा निर्णय लिया। उन्होंने चूज किया हेल्थ, वेल्थ और पीस ऑफ माइंड को। जिन्होंने भी आपको ये अपॉर्चुनिटी दिखाई होगी उन पर आपने विश्वास किया, या आपने डेमोन्स्ट्रेशन में कुछ ऐसा देखा, या आपने बिजनेस अपॉर्चुनिटी देखी और आपने ये इन्वेस्टमेंट किया अपने लाइफ के लिए, अपने फैमिली के लिए, अपने हेल्थ के लिए। ये निर्णय कोई साधारण निर्णय नहीं है। अगर देखा जाए तो आज के दुनिया में पानी के क्षेत्र में 10-20 हजार के ऊपर कोई सोचता नहीं। आपने लाखों में इन्वेस्टमेंट की है तो कुछ तो आपने देखा होगा। तो आपको हम यहाँ पे अप्रिशिएट तो करते हैं, एक्नॉलेज भी करते हैं, आपको शुभकामनाएं देते हैं और आपको हम सुनना चाहते हैं। जितने भी नए डिस्ट्रीब्यूटर यहाँ पे मौजूद होंगे सबसे पहले मैं उनको इनवाइट करना चाहूंगा कि आप आपका शेयरिंग करिए कि आपने क्यों कैंगन मशीन परचेस किया। क्या ऐसा देखा आपने प्रेजेंटेशन में, या कुछ एक्सपीरियंस लिया होगा, या आपका कोई करीबी रिश्तेदार ने बताया होगा, लेकिन आपने इन्वेस्टमेंट किया और आज आप टीएमपी के साथ, एनर्जी के साथ जुड़े हुए हो, एक ग्लोबल डिस्ट्रीब्यूटर आप बन चुके हो।
तो आपका शेयरिंग हमारे लिए मायने रखता है। तो मैं सभी नए डिस्ट्रीब्यूटर्स को इनवाइट कर रहा हूं यहाँ पे शेयरिंग करने के लिए। आपको रिएक्शन के बटन पे क्लिक करना है, फिर आपको रेज हैंड का ऑप्शन आएगा। इस तरह से आपका डिजिटल हैंड रेज हो जाएगा और मैं आपको अनम्यूट करूंगा। आपको ये बताना है कि आपने मशीन क्यों लिया, आपने क्या ऐसा देखा, यही आपको शेयर करना है, या आपने कुछ अनुभव लिए होंगे वो भी आप शेयर कर सकते हैं। तो पहला चांस है उन लोगों को जो खुद डिस्ट्रीब्यूटर यहाँ पे मौजूद होंगे। ये प्रोग्राम 9:30 बजे तक चलेगा। डॉट 9:30 बजे हम इसको कंप्लीट करेंगे। शॉर्ट में शेयरिंग रहेगा तो ज्यादा से ज्यादा लोगों को मौका मिलेगा शेयरिंग करने के लिए। ये वेनसडे चार्ट हम यूट्यूब पर भी डालते हैं, हर महीने का दूसरा। आपको शेयरिंग सुनने को मिलता है और ये बहुत प्रेरणादायी होता है। लोगों की जो स्टोरीज होती है कि उन्होंने किस कंडीशन में मशीन लिया, कहाँ से पैसे उन्होंने तैयार किए, किसी के पास पड़े हुए नहीं थे, उन्होंने पहले निर्णय लिया, उनकी प्राथमिकता बनाई, फिर उन्होंने अरेंज करके अपना डिवाइस परचेस किया है। ऐसी बहुत सारी स्टोरियां आप सुनते हो हर महीने के दूसरे बुधवार को, आज भी आपको सुनने को मिलेंगी। उसके बाद यहाँ पे अगर कोई डिस्ट्रीब्यूटर मौजूद नहीं होंगे तो उनके जो स्पॉन्सर है उनको भी मैं इनवाइट करना चाहता हूँ कि आप उनके तरफ से शेयरिंग कर सकते हैं यहाँ पे। और इस तरह से ये प्रोग्राम हम आगे बढ़ाएंगे। 9:30 बजे तक ये प्रोग्राम चलेगा। सबसे पहले यहाँ पे रूपाली मैडम मुझे दिख रहे हैं, इनको मैं इनवाइट कर रहा हूँ। रूपाली मैडम ने पिछले एक वेडनेसडे चार्ट में भी शेयर किया था, तो उनको मैं अनम्यूट कर रहा हूँ यहाँ पे। वेलकम मैडम, स्वागत है आपका। थँक्यू सर. गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि थँक्यू मला चान्स दिल्याबद्दल पहिला. गुड इव्हनिंग। तर डिसेंबर मध्ये सर मी जोडली होती टीम माय पॉसिबिलिटीज बरोबर. आणि डिसेंबर एंडला मशीननी बुक केलेली. तर दोन्ही गोष्टी खूप मला महत्वपूर्ण वाटल्या. एक तर मशीन घेतल्यानंतर हेल्थचे तर खूप सारे बेनिफिट झाले. म्हणजे कॅंगेन म्हणजे एक अमृत पाणीच आम्ही पितोय सगळेजण. नेटवर्क मार्केटिंग सारखं करिअर नाहीये या जगात कुठलंच, जे तुम्हाला फ्रीडम देतं तुमच्या स्वतःच म्हणजे विचारांचं आणि टाइमचं. तुमच्या आसपास कसे पॉझिटिव्ह लोक असतात. हे जे करिअर आहे हे एकटाच करिअर आहे ज्यामध्ये लोक एकमेकांचे पाय नाही खेचत. नाहीतर बाकी सगळ्या करिअरमध्ये कोणी असं कोणाला पुढे नाही जाऊ देत. पण हे एक करिअर आहे की जे ग्रुपमध्ये घेऊन चालतं सगळ्यांना, आणि सगळ्यांना वाटतं की हे पुढे गेले पाहिजे. त्याबरोबरच आपली ग्रोथ आहे. आणि व्हेरी सगळी पॉझिटिव्हिटी आहे, सगळे लोक पण खूप पॉझिटिव्ह आहे. 2 मिनिट. तर तुमचं आता नवीन सगळे गेस्ट असतात तर तुमचं एका मिनिटात बॅकग्राऊंड पण सांगा की तुम्ही कोणत्या प्रोफेशन मधून आहात। म्हणजे ज्या ठिकाणी जायला हा, लोक धडपडतात लाईफ मध्ये हो, तिथं पोहोचून सुद्धा तुम्ही हा, आज टीएमपी आणि केंगन सोबत जुडण्याचा निर्णय घेतला आणि इथं तुम्हाला हो, फ्युचर दिसत आहे तुमचं। हा. मी सर पंजाब नॅशनल बँकमध्ये आहे, चीफ मॅनेजरच्या पोस्टवर आहे. माझ्या 1000 करोडची ब्रांच आहे, 1000 करोडची ब्रांच आहे, सगळं डिपॉझिट आणि ऍडव्हान्सेस मिळून. तर म्हणजे भरपूर केलंय, म्हणजे लहान असतानापासून भरपूर केलंय. पण ठीक आहे, जे केलंय ते लिमिटलेस आहे. म्हणजे अजून पण भरपूर मी करणार आहे. म्हणजे ते केलंय म्हणजे अचीव्ह झालंच आहे सगळं असं नाहीये. त्या एका लेवल पर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर तुमची आणखी असं वाटतं की तुम्ही आणखी अचीव्ह खूप काही करू शकता. तीच तुमची लेवल नाहीये. म्हणजे बरोबर। स्काय इज द लिमिट. तर हे पण एक करिअर मध्ये जे लेवल घेतलं आहे, तर ह्याच्यापेक्षा पण खूप मोठं आहे हे जे नेटवर्क मार्केटिंगचं करिअर. आणि तुम्हाला पण सगळ्यांना सर खूप खूप धन्यवाद की एवढं छान तुम्ही प्लॅटफॉर्म आम्हाला ओपन करून दिलं. तिथपर्यंत आम्ही पोहोचलो, हे युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद. त्या ग्रेट। प्लॅटफॉर्म पर्यंत त्यांनी आम्हाला पोहोचवून दिलं. तर आणि मला चान्स दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. पुढे थँक पण आहेत चांगले प्लॅन्स आहे. आणि टीम सोबत जुळून राहून म्हणजे टीम पण आम्हाला हे करतं. कधी आम्ही पण थोडं मागे पडलं तर ते पुश एक मिळतं. ते खूप इम्पॉर्टंट आहे. व्हेरी गुड। तुम्हाला म्हणजे कुठं काय चुकतंय थांबताय तुम्ही, त्यामध्ये एक जो पुश देतात, तर आणि त्यांनी कसं ती तुम्हाला कंटिन्युटी बनून तुम्हाला राहते. इथं अपॉर्च्युनिटी अशी आहे की तुम्ही पूर्ण वेळ बिझी असाल पण तुमच्या ओळखीत कितीतरी लोक बिझी नाही आहेत, हो, हो सर, ज्यांना हो. गरज आहे एखाद्या पार्ट टाइम हा, व्यवसायाची किंवा हा, अजून कशाची, तर हो, त्यांना तुम्ही ही अपॉर्च्युनिटी सहज शेअर करू शकता आणि ते लोक सुद्धा तुम्हाला आयुष्यभर धन्यवाद देतील हो की सर. तुमच्या रुपाली मॅडमच्या निमित्तानं आमच्या जीवनात केंगन आलं। हा. आणि तर एक असं स्टेज आलेला आहे की असं वाटतं की समाजामध्ये आपण पण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं. एवढं आपल्याला युनिव्हर्सने दिलंय, जे नॉलेज आहे आपल्याकडे, जे आता एक
डिव्हाइस आपल्या हातात लागलंय त्याचं स्प्रेड होणं खूप गरजेचं आहे. ते प्रत्येकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तर तुमचे येस. धन्यवाद देतो रुपाली मॅडम मी या ठिकाणी शेअर करण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच आणि शुभेच्छा तुम्हाला खूप साऱ्या. ओम प्रकाश सरांना मी इन्व्हाइट करत आहे या ठिकाणी. वेलकम सर, स्वागत आहे तुमचं. अनम्यूट करा, अनम्यूट. हा, यस. नमस्कार सर. नमस्कार, वेलकम. थँक्यू. मी पहिल्यांदा शेअरिंग करत आहे वेलकम वेलकम, बोला सर. आणि मला संजय पेन्सुला सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आणि त्यांचे मी आभार मानतो की त्यांच्यामुळं माझ्या कुटुंबात आरोग्य मिळालं आणि आरोग्यामुळं आमच्या घरात खूप डिस्टर्ब झालं होतं. हम्म. आणि त्यासोबत वडिलांना माझ्याबद्दल चिंता होती की तू बिझनेस काय करशील आणि तुझा फ्युचर काय आहे. हम्म. आणि मलाही प्रश्नार्थक चिन्ह पडलं होतं. तर ते सरांनी या सगळ्यावरती उत्तर एकच दिलं, ते केंगन वॉटर. बरोबर. आणि मला ते खूप चांगलं वाटतं सर. आणि इतरांना ज्यावेळेस मी प्रेझेंटेशन देतो त्यावेळेस माझा कॉन्फिडन्स लेवल पण खूप वाढतो आणि सरांच्या मदतीनं माझं काम पण प्रगतीपथावर चालू आहे सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मी 2 तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी मशीन ओपनिंग केली क्या बात है, ग्रेट. आणि आम्ही रिझल्ट घ्यायला चालू केले सर. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अभिनंदन ओम प्रकाश सर तुमचं. आणि तुम्हाला थँक्यू सर. शुभेच्छा थँक्यू. देतो मी की तुम्ही जे काही विचार करसाल केंगनमध्ये जे पाहिजे तुम्हाला ते सगळं हो मिळण्यासाठी शुभेच्छा देतो मी तुम्हाला. थँक्यू. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. ओम प्रकाश सर, थँक्यू. अजय चालसे सरांना अनम्यूट करत आहे मी. वेलकम अजय सर, स्वागत आहे तुमचं. सर नमस्कार. नमस्कार, हाँ सर. वेलकम वेलकम, स्वागत आहे सर अजय सर. धन्यवाद सर. साखरे सरांमुळे 15 फेब्रुवारीला आमच्याकडे मशीन आलं ग्रेट. आणि त्यानंतर साखरे सर मागच्या 8 वर्षापासून सांगत होते, पण मी दुर्लक्ष करत होतो. परंतु खूप लेट झालं असं वाटतंय मला हे मशीन आपल्याकडे आलं ते. गुड. कारण आईचा तर हेल्थ प्रॉब्लेम आहेच, शुगर, बीपी, किडनी आहे आणि आता थोडंसं म्हणजे आणखी वाढत होते ते प्रॉब्लेम. मलाही शुगर आहे मागच्या 10 वर्षापासून. तर मी खास म्हणजे क्रिएटिनाइन आईचं वाढलेलं असायचं. मागच्या आम्ही जवळजवळ 3 वर्षापासून एंजिओग्राफीसाठी जेव्हाही गेलो तेव्हा डॉक्टरांनी क्रिएटिनाइन लेवल वाढलं म्हणून परत आलो आम्ही. परंतु ह्या पाणी प्यायला सुरुवात केल्यानंतर आईचं जे अप्पर साईडला नेहमी असायचं म्हणजे 1.5 1.6 मेडिसिन घेऊन, तर आता ते बऱ्यापैकी नॉर्मल झालंय. आणि आता आम्ही परवाच डॉक्टरांकडे गेलो होतो, आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तुमच्या किडनीच्या गोळ्या बंद केल्या तरी चालेल. क्या बात है. हा. आणि किती माझाही महिने? प्रॉब्लेम आईचं 66. नाही नाही, पाणी पिऊन किती दिवस झाले म्हटलं? पाणी पिऊन तरी समजा 1-1.5 महिना. 1.5 महिना. ग्रेट ग्रेट. तर मलाही तसाच प्रॉब्लेम आहे, किडनीचाच थोडासा होता. म्हणजे डॉक्टरांचं म्हणणं होतं तुम्हाला जेनेरिक होऊ शकेल. तर माझंही किडनी क्रिएटिनाइन लेवल जे नेहमी अप्पर साईडला होतं मागच्या 2 वर्षात, ते आता एकदम नॉर्मल आलंय. बहुत बढ़िया सर, ग्रेट. याच्यापेक्षा काय पाहिजे, बहुत बढ़िया. आणि हा माझा मुलगा आहे वेदांत, त्याचा Hello, sir. एक्सपिरियन्स शेअर करेल. वेलकम वेदांत. हॅलो सर. हॅलो. सो मला मेन म्हणजे स्किनचा थोडा प्रॉब्लेम होता. माझी स्किन खूप ड्राय राहायची माझ्या हाताची. तर तिकडे एक लाल चट्टा यायचा. तर त्यासाठी मी मॉइश्चरायझर वगैरे वापरायचा. पण त्याचा एवढा बेनिफिट नव्हता. म्हणजे चाललं जायचं, मग नंतर वापस इन विंटर्स मला खूप असं पूर्ण असं लाल चट्टा येऊन जायचा हातावरती. आणि मला ऍसिडिटीचाही प्रॉब्लेम होता खूप. हम्म. सो जेव्हापासून म्हणजे किंगचं मी पाणी वापरायला लागला, मेन म्हणजे ब्युटी वॉटर जेव्हापासून वापरायला लागला, ते स्प्रे बनवून हाताला जेव्हापासून मारायला लागला, तर ते एक मॉइश्चरायझरचं काम त्यांनी केलं. आणि Very तो चट्टा माझा ऑलमोस्ट 2 वीक मध्ये तो पूर्ण गायब होऊन गेला. क्या बात. जो मॉइश्चरायझर 700-750 क्रीम युज करून करून कधी जायचा नाही किंवा गेल्यावर वापस येऊन जायचा. तर त्याला तो 2 हफ्त्यामध्ये तो जेन्युइनली एकदम क्लिअर होऊन गेलं. आणि ते जी स्किन ड्राय पडायची ते एक हेल्दी आणि मॉइश्चराइज राहायला लागली. तर मेन तर मला स्किन वरती खूप फरक दिसला त्याचा ब्युटी वॉटरचा. आणि मला आता ऍसिडिटीचा प्रॉब्लेम खूप कमी होऊन गेलाय. व्हेरी गुड. सो माझ्याकडनं हा एक्सपिरियन्स खूप मला पॉझिटिव्ह वाटला, खूप चांगलं वाटलं यूज करून. बढिया. म्हणजे थँक्यू. फ्री ऑफ कॉस्ट ब्युटी वॉटर आपल्या मशीन मधून निघते आणि केंगन काढताना वेस्ट पाणी म्हणतो आपण त्याला,
खालच्या पाईपमधून ब्युटी वॉटर निघते. त्या पाण्याने आज स्किन मॉइश्चराईज झाली. हे खूप मोठा रिझल्ट आहे वेदांतचा. थँक्यू वेदांत. अजय सर तुमचे धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला. गुड. आपल्या शेअरिंगमुळे इतर लोकांना खूप सारे ओपनिंग मिळत असतात आणि म्हणून प्रत्येकानं शेअरिंग केलं पाहिजे जे ऑथेंटिक असेल ते. टीम माय पॉसिबिलिटीमध्ये कुठेही वाढून चढून सांगण्याला आम्ही वाव देत नाही. जे तुमचं ऑथेंटिक एक्सपिरियन्स आहे तोच तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे या ठिकाणी. विजय बंड सरांना अनम्यूट केलेला आहे. वेलकम विजय सर. नमस्कार सर. नमस्कार. मी 2024च्या ऑक्टोबरमध्ये माझी मशीन घरी लावलेली आहे आणि ओके. तेव्हापासून 1.25 वर्षापासून मी घरी ते पाणी पित आहे. आम्ही दोघंही जण. माझी हायपर ऍसिडिटी याच्यामुळे पूर्णपणे नायनाट झालेली आहे कम्प्लिटली. हेडॅकचा प्रॉब्लेम होता तो पण दूर झालेला आहे. मिसेसचा अस्थमाचा प्रॉब्लेम पण जवळपास म्हणजे संपण्यातच आहे. काहीच आलेलं नाही. कुठलीही गोळी घेण्याची आता आवश्यकता भासत नाही. आणि आताच माझा एक नवीन एक म्हणजे माझे आजोबा आहेत माझे नातेवाईक त्यांनी आता एक नवीन मशीनचं एक म्हणजे बुकिंग कंप्लीट केलेलं आहे 30 तारखेला या 30 मार्चच्या. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आणि त्यांचं फायनल झालेलं आहे. त्यांची मशीन अजून येण्यात आहे. पण त्यांच्या जीवनामध्ये जे काही समजा त्यांनी आतापर्यंत औषधोपचार केले आमच्या आजीवरती आणि त्यांच्या स्वतःवरती तर काही त्यांना अजून औषधीची गरज पडली नाही. 77 वर्ष वय आहे त्यांचं. आजीचं वय 72 वर्षे आहे. बरं. आणि ते आता त्यांचे म्हणजे मरोगत त्यांच्या म्हणजे शब्दात तुमच्यासोबत मांडतात ते मी त्यांना देतो सर. बाजूनच बघा. बोला सर. नमस्कार. आणि अभिनंदन तुमचं. तुम्ही निर्णय घेतला या 77 इयरच्या एज मध्ये केंगन वॉटर पिण्याचा. तर या एज मध्ये कसं आहे की हा निर्णय खूप मोठा आहे की तुम्ही वर्ल्ड हेल्दीएस्ट वॉटर आज तुमची ऑर्डर झालेली आहे आणि मशीन पोहोचेल तुमची. पण आम्हाला हे ऐकायचं आहे की तुम्ही का बरं एवढी इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे मी आमच्या मिसेसचा प्रॉब्लेम असा होता म्हणजे त्यांना हायपर ऍसिडिटी फार म्हणजे 8-10 वर्ष झाले त्यांना ते प्रॉब्लेम आहे ऍसिडिटीचा. ते ऍसिडिटी आम्ही भरपूर इलाज केले. पुण्याला पण डॉक्टरच्या इलाज केले. संधी त्यांना वाताचा हे आहे तकलीफ आहे. वात अर्थरायटिस त्यांचे पोटे पण असे समोरचे वाक म्हणजे त्यांना वाक आलेला आहे. तिरपे झालेले आहे. थोडे तिरपे झालेले आहेत आणि ऍसिडिटी भरपूर आहे. कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे. तसे प्रॉब्लेम त्यांना भरपूर आहे. त्याच्यामुळे आम्ही भरपूर म्हणजे मेडिसिन औषधी करून थकलो. शेवटी थकलो. की आमचे नातूभाऊ आले. ते म्हणत बुवा असं असं आहे हे मशीन वर्ग आहे हे तुम्ही यूज करा. म्हणून त्यांनी आम्हाला ते कोणते ना विठ्ठलराव वायजोडे सर. वायजोडे सर आले. त्यांनी आम्हाला ते डेमो दाखवला त्यांच्या घरी येऊन. तर आम्हाला ते त्यांच्यामध्ये जरा बरं वाटलं. म्हटलं हा डेमो पाहून आपल्याला काहीतरी फायदा होईल या उद्देशानं. कारण की आम्ही औषधी करून थकून गेलो. पण आता शेवटच्या निर्णयाला पोहोचलो आम्ही. त्या शेवटचा निर्णय आपण घेऊ आणि बघू आता काय होते ते. बरोबर. या उद्देशानं बुक केली. खूप छान. खूप छान. ओके. थँक्यू सर. धन्यवाद आणि शुभेच्छा सर तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. तर बघा नातवानी आजोबाला मशीन दिली. TMP मध्येच ह्या गोष्टी घडतात. नात्यांमध्ये आपण सर्वात आधी प्रायोरिटीवर केंगनला प्रमोट करतो. आपल्या नियर डिअर नातेवाईकांकडे ही टेक्नॉलॉजी आपण घेऊन जातो. रुपाली मॅडमला मी अनम्यूट करत आहे. रुपाली मेहरे मॅडम वेलकम. सर वेलकम. येस सर. नमस्कार. विजय सिमन बोलतोय मी पुण्याहून. बोला बोला सर. रुपाली मेहरेने एक्सपिरियन्स शेअर केलाच होता. 2 महिने झाले आमच्याकडे मशीन येऊन. तिला तर सोरायसिसचा त्रास झाला होता बघा पूर्ण. तो आता पूर्ण कम्प्लीट झालाय आता. आणि सेकंड थिंग मला आता विटिलिगोचा त्रास होत होता व्हाईट पॅचचा. ओके. ते आता माझं ते डोक्यावर दिसतंय पूर्ण. हो. ते आता कमी होत आलंय पूर्ण आता. क्या बात. म्हणजे 80% मला त्याच्यात फरक पडला पूर्ण. व्हेरी गुड. आणि सेकंड थिंग मला ऍसिडिटीचा पण त्रास होत होता. ते ऍसिडिटी पण कमी होत आली. आणि असे बरेचसे छोटे मोठे फायदे आम्हाला रोज अनुभवाला येतातच आहेत मला आणि मिसेसला. आता वेळ कमी असल्यामुळे आपण शेअर नाही करू शकत. पण लाभदायक मशीन आहे सर पूर्ण. आम्ही रोज त्याचा अनुभव घेतोय सर रोज. बहुत बढ़िया. बहुत मी चांगली मोठी इन्व्हेस्टमेंट केली लाईफ साठी पूर्ण. त्याचा आम्हाला आनंद होत आहे सर. ग्रेट. किती वय आहे सर तुमचं आता. माझं सर 51 आहे सर आता रनिंग. 51 रनिंग आहे आणि 2 महिने झाले मशीन घेऊन.
2 महिने झाले मशीन घेऊन, पण खूप फरक पडला सर. म्हणजे 2 महिन्यात तुम्हाला असं वाटत आहे की ही सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट केली तुम्ही आयुष्यामध्ये? 100% सर, 101% सर. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. ग्रेट सर, Yes, sir. थँक यू व्हेरी मच, थँक यू. आणि Thank you. शुभेच्छा तुम्हाला. बहुत बढ़िया. रुपाली धोत्रे मॅडम यांना अनम्यूट करत आहे. वेलकम मॅडम, स्वागत आहे तुमचं. सर्वांना नमस्कार. नमस्कार. मला म्हणजे मी या महिन्यातली जी होती कॉन्टेस्ट होती, त्यामध्ये 3 डिव्हाइस दिले आहे ज्युनियर 4. तर त्यामध्ये मला सर्वात जास्त प्राऊड होत आहे की माझ्याकडे ज्या मेड आहेत वैशालीताई, जवळपास 7 वर्षापासून ते माझ्याकडे कामाला आहेत. झाडू, पोछा, भांडे, कपडे. आणि या 7 वर्षात त्यांना जो आधी हेल्थ इश्यू होता, माझ्याकडे मशीन लागून 4 वर्ष होत आहेत, तर 4 वर्षात त्यांना तो हेल्थ इश्यू राहिला नाही पाणी पिल्यामुळे. आणि माझ्या घरी आज आपण म्हणतो मशीन महाग आहे, स्वस्त आहे, तर तिने माझ्यासोबत शेअर केलं की हे मशीन व्हॅल्युएबल आहे क्या बात. आणि माझ्या फॅमिलीसाठी ही मशीन का गरजेची आहे. मला असं वाटतं मी तुमच्या घरी मी पाणी पिते, पण माझ्या मुलांना आणि माझ्या नवऱ्याला हे पाणी मिळालं पाहिजे आणि मला ही मशीन घ्यायची आहे म्हणे. म्हटलं तुझ्या नवऱ्याला तू परत बोल, मला माझ्या जवळ जसं डोळ्यात तू पाणी आणून विषय सांगितला ना, तुझ्या नवऱ्याला सांग की मी हे पाणी पित आहे, त्याच्यामुळे मला असं वाटते की ही मशीन माझ्या घरी असली पाहिजे. आणि तिच्या मिस्टरांना असं वाटायचं की आपली परिस्थिती नाही आहे, पण आपण ही मशीन का घ्या. तर मी त्यांना डेमॉन्स्ट्रेशन दिलं मुलाला. तिनं सुद्धा डेमो बघितला नसतं, नुसतं ती पाणी पित होती माझ्याकडे. आणि सर तिनं दुपारी 3 वाजता डेमो बघितला, 5 वाजता घरी गेली आणि मला मेसेज सगळे डॉक्युमेंट्स पाठवले आणि म्हणे माझी माझी मशीन बुक करा म्हणे. आणि आज तिची मशीन बुक झाली सर. आणि ज्याला हेल्थचा अवेअरनेस आहे, तर ती व्यक्ती या मशीनला नाही म्हणते, तिथं मग गरीब श्रीमंत हा विषयच राहत नाही. अभिनंदन थँक्यू. रुपाली मॅडम, आणि खरंच धन्यवाद तुमचे की तुम्ही ह्या लेवलला जाऊन केंगनचा प्रचार प्रसार करत आहात. आणि त्यांनी प्रॅक्टिकली पाणी पिलेलं असल्यामुळे त्यांना जो एक्सपिरियन्स होता प्रॉडक्टबद्दल खूप कॉन्फिडन्स होता. आणि आज मेड जर मशीन लावत आहेत आपल्या घरातल्या, तर हा खूप मोठा विषय आहे. बाकी लोकांसाठी एक काय म्हणू आपण त्याला, शिकण्यासारखी गोष्ट आहे या ठिकाणी. त्या दिवशी मला आनंद झाला की तिला त्या पाण्याचं महत्व काय आहे हे समजलं. आणि एक सर्वसामान्य महिला, कामवाली बाई, आज ती जर म्हणते की हे पाणी माझ्या पूर्ण फॅमिलीला आवश्यक आहे, म्हणजे अक्षरशः मला प्राऊड फील झालं तिच्यावर सुद्धा. कारण ह्या गोष्टी लोकांना माहित असल्यानंतर एक कळत नाहीत, अवेअरनेस नाही आहे तो. आणि तिच्यामुळे तो मला त्या दिवशी माझा कॉन्फिडन्स पण खूप होता. खरी गोष्ट आहे, एकदम बरोबर. थँक्यू रुपाली मॅडम, थँक्यू व्हेरी मच. आणि शुभेच्छा तुम्हाला. दिनकरराव उताने सरांना मी अनम्यूट करत आहे या ठिकाणी. 1 मिनिट. हा, अनम्यूट केलेला आहे सर, स्वागत आहे तुमचं, वेलकम. अनम्यूट करा, अनम्यूट. येस. हा, केलं गेलं. नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला सर. मी परतवाड्यावरून बोलतो. बोला बोला. दिनकर उताने. बोला बोला सर. हो, आमच्याकडे म्हणजे मशीन अगोदर नव्हती, पण भक्ते सरांकडून आम्ही कमीत कमी 2 महिने पाणी पिलो. तर त्याचा असर असा झाला की मला स्वतः किडनी स्टोन होता. बरं. आणि तो किडनी स्टोन माझी मशीन आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो पडला. म्हणजे आता 8-10 दिवस झाले आमची मशीन येऊन. मशीन आल्यावर दुसऱ्या दिवशी पडला, पण पाणी किती दिवसापासून पित होते तो प्रश्न. पाणी 2 महिन्यापासून पित होतो मी. म्हणजे 2 महिन्यानंतर पडला असं म्हणू आपण पाणी हो, पिऊन. हो, हो. तर त्याचा असर तो त्यावेळेसच झाला तो. बरोबर. आणि मशीनचा रिझल्टही व्यवस्थित आहे आणि बाकी सर्व कुटुंबाला आम्ही पाणी घेऊन राहिलो ते. व्हेरी गुड. म्हणजे हो. तुम्हाला चांगला अनुभव आला पाणी पिऊन आणि मग मशीन घ्यायचा निर्णय घेतला तुम्ही. हो, हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर अभिनंदन सर तुमचं. आम्हाला 2 महिने भक्ते सरांनी आम्हाला 2 महिने पाणी पुरवलं त्यांच्या मशीनचं. बरोबर. तुम्ही पाणी प्या, नंतर वाटल्यास मशीन घ्या. बरोबर बरोबर. व्हेरी गुड. थँक्यू दिनकर सर, तुमचे धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला. भारती मॅडम यांना अनम्यूट करत आहे. वेलकम भारती मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. मागच्या महिन्यामध्ये आम्ही 3 घरांपर्यंत हेल्प पोहोचवलेली आहे. माझ्या टीम मध्ये जे राजनकर साहेब आहेत
ते 2 मित्र आहेत त्यांच्या घरी पण आम्ही हेल्थ पोहोचवलेली आहे. व्हेरी गुड. आणि माझ्या नंदेच्या घरी पण आम्ही बसवलेलं आहे हे मशीन. म्हणजे माझ्या नंदेच्या घरी असं बसवलं की आम्ही 13 वर्षापासून एकमेकांसोबत बोलत होतो फोनवर, पण त्यांच्या घरापर्यंत मी कधी गेलेली नव्हती. 13 वर्षानंतर मी त्यांच्या घरी गेली मशीन बसवायला. क्या बात है. आणि ते पाणी पिऊन एवढे आनंदी झालेत सर. आता हम्म. 4 दिवसातच त्यांना छान रिझल्ट आलेला आहे. पण अजून ते पुढच्या महिन्यात शेअर करतील. त्यांना जो रिझल्ट येणार आहे तो. त्यांच्या बरोबर मुलांना पण छान रिझल्ट आलेला आहे. बरोबर. ते आता सध्या जॉईन आहेत, पण 4च दिवस झालेले आहेत त्यांना घेऊन. तर हम्म. त्यांचे छान एक्सपिरियन्स आम्हाला ते शेअर करतात, की हे पाणी पिऊन आम्हाला काय फील होतंय असं. बरोबर. आणि म्हणजे एक हे वाटतं की 13 वर्षानंतर मी माझ्या नंदेसोबत जोडली. केंगन वॉटरमुळे. व्हेरी गुड. हां, म्हणजे भेटणं होतं, पण मी त्यांच्या घरी 13 वर्षानंतर गेली केंगनच्या माध्यमातून. बरोबर बरोबर. म्हणजे बोलणं चालणं चालू होतं, हां. पण घरी हो, नव्हत्या गेल्या. हो. बोल हां, घरी नव्हती गेलेली त्यांची आणि त्यांनाही खूप आनंद झाला. पुण्याचे एक राजनकर सरांचे मित्र आहेत. हम्म. त्यांना पण छान अनुभव आलेला आहे पाण्याचा. ते सध्या जॉइन नाही आहेत आता. पण ओके. पुढच्या महिन्यात ते नक्कीच शेअर करतील. 8च दिवस झाले त्यांना मशीन बसवून. व्हेरी गुड. पुढच्या महिन्यात ते त्यांचा रिझल्ट शेअर करणार आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू. अभिनंदन तुमचं आणि तुमच्यासोबत जोडलेल्या सर्व परिवारांचं आणि शुभेच्छा. कृष्णाजी मला नवीन दिसतात, त्यांना मी आधी अनम्यूट करत आहे. स्वागत आहे सर तुमचं, बोला. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. मी कृष्णाजी एकनाथ चव्हाण, वरवडा, तालुका औसा, जिल्हा लातूरचा आहे. आणि मी आर्मी मध्ये 30 वर्ष सर्व्हिस करून सुभेदारी पदावरून रिटायर्ड झालेला आहे. बर बर. सध्या लातूरला राहत आहेत. तर आमचे मित्र पुट्टेवाड सर, तर त्यांचे जे स्पॉन्सर होते संजय पेन्सलवार उदगीरचे, त्यांना प्रेझेंटेशन देऊन त्यांच्याकडे मशीन ही कॅंगन मशीन इन्स्टॉल्ड आहे, त्याचे आम्ही पाहिलं होतं. तर मग सरशी संजय पेन्सलवार सरना बोलावून आम्ही आमच्या घरी प्रेझेंटेशन पाहिलं. ते प्रेझेंटेशन पाहून आम्ही कॅंगन वॉटर घेण्यासाठी इच्छुक आहेत म्हणून त्यांना सांगितलं आणि लगेच आपलं बुक केलेली आहे, अजून आली नाही. व्हेरी गुड. तर थोडं येईल. तर प्रेझेंटेशन खूप आवडलं आम्हाला. तर आता प्रेझेंटेशन मध्ये जे जे काही आम्हाला दाखवले गेले, तर ते प्रॅक्टिकल मध्ये उतरल्यावरच आम्ही त्याचा अनुभव सांगू शकाल. बिलकुल. तर अभिनंदन सर्वात आधी की तुम्ही फक्त प्रेझेंटेशन बघितलं आणि ही मशीन घेण्याचा निर्णय घेतला. म्हणजे ट्रेलर आवडलं तुम्हाला आणि पिक्चर तुम्ही पाहायचा निर्णय घेतला. येस येस सर. व्हेरी गुड सर. थँक्यू व्हेरी मच सर. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी शेअरिंग करण्यासाठी. तर आपण बघताय की बऱ्याच ठिकाणी असं होते की प्रेझेंटेशन बघता बरोबर बरेच व्यक्ती असे असतात की ते निर्णय घेतात. ज्योती खुमकर मॅडम यांना अनम्यूट करत आहे. वेलकम. या महिन्यामध्ये माझ्या 2 मैत्रिणींकडे मशीन केंगन मशीन बसवली आणि त्यांनी एक माझ्या शाळेमध्ये माझ्या सोबत आहेत आणि एक माझी बालमैत्रीण आहे. तर त्यांचं अभिनंदन करते, तसेच सर्वांचंच अभिनंदन करते. या महिन्यामध्ये ज्यांनीही नवीन मशीन घेतलं त्यांचं सर्वांचं अभिनंदन करते. माझी बालमैत्रीण आहे शारदा, तर तिला रिॲक्शन ते रेझॅन हे नाही होत आहे तिच्या मोबाईलवरून, तर तिला रिझल्ट शेअर करायचा आहे. ओके त्याच्यामुळे तर तिला प्लीज अनम्यूट करा. ठीक आहे. शारदा हरणे. शारदा हरणे. ओके ओके ठीक. थँक्यू व्हेरी मच. तुमचं पण अभिनंदन आणि तुमच्या सोबत जोडलेल्या परिवारांचं पण अभिनंदन. शारदा हरणे मॅडम यांना मी इन्व्हाइट करत आहे या ठिकाणी. बघा आता मी अनम्यूट करत आहे शारदा मॅडम, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर काहीतरी लिहून आलं असेल. हा येस वेलकम. स्वागत आहे तुमचं. अभिनंदन. आवाज येत आहे? आवाज येतोय. माझं नाव आहे शारदा धनराज हरणे. मी अकोल्यावरून बोलत आहे, पण सध्या मी माझ्या गावाला शिरसोलीला यात्रेमध्ये आली. बरं. हा, मागच्या महिन्यात मला ते समजलंच नाही कसं करायचं मीटिंगचं. आता ज्योती म्हटलं दादाले माझं नाव घ्यायला आणि मग मी शेअरिंग करते. म्हटलं
पावणेले 450 शुगर होता. बर. माझी इच्छा. हा, तर काही नाही, असं झालं म्हणा. 1 महिना झाली मशीन बसून. त्यांना 8 दिवसात रिझल्ट आला. 8 दिवसात चक्कर यायला गेले ते शिंदे हॉस्पिटलमध्ये. त्यांचं ट्रीटमेंट सुरू होती तर त्यांचा एकदम 105 वर आला शुगर. मी तर एवढी झाली, खूप खुश झाली. आणि माझे पण 70% ब्लॉकेज होते. 70% ब्लॉकेज. म्हणजे मला गोळी घ्यावंच लागे. खूप महाग खूप काही गोळ्या औषध घेतली मी. त्या कंपनीचं नाव इथं सांगणार नाहीये, कारण की आपण आधी आपल्याला त्या कंपन्यांनी कॅंगन वॉटर पर्यंत पोहोचवलं, हात धरून तिथून इथपर्यंत आणलं. आता समोर तर आपलं कॅंगन वॉटर चांगलं सांभाळणार आहे आपल्याला. मी सुद्धा, माझी पण तब्येत एवढी छान आहे. 1 ग्लास पाणी पिलं का असं वाटतं का आपण एक सलाईन घेतली. म्हणजे 24 तास. आणि आपली एनर्जीच आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला एक टाइम आपण जसं जेवण नाही केलं तसे आपले हातपाय गळून जातात. पण जसं आपण 1 गिलास पाणी पिलं तर असं वाटतं आपली भूक झाली का आपण 2-2.5 पोळ्या जेवलो. रिझल्ट तर एवढे आहेत खूप सांगायसारखे, पण मी काही जास्त काही सांगणार नाही, थोडंफारच बोलेन. आणि एकदम माझं तर म्हणणं आहे, कोणही कॅंगन वॉटर घ्या तर दवाखाना, म्हणजे प्रत्येकाच्या घरी दवाखाना खूपच आहे आता, तर घ्या तर फक्त आपलं कॅंगन वॉटर घ्या. कॅंगन वॉटरच एक असं आहे आपल्याला की जीवनामध्ये आपला जीव, म्हणजे आपला जसा जीव जिवंत ठेवणारा एक कॅंगनच वॉटर आहे आपल्याला. बाकी दुखामुळे कधी कधी डॉक्टर लोक पण फेल पडू शकतात. काही इलाज चालत नाही. जास्त झाले डॉक्टर लोक पण फेल पडतील ना. आपली बिमार जास्त झाली त्यांना कशी लक्ष येते. पण कॅंगन वॉटर एक असं आहे का आपण ते पाणी पिलं तर आपल्याला दवाखान्याची म्हणजे आपल्याला शक्यतो गरज पडतच नाही आणि पडतच नाही. माझं तर म्हणणं हे एवढं शेअरिंग करायचं. आज मी कॅंगन वॉटर बोला. एका महिन्याचा अनुभव आहे तुमचा? एका महिन्याचा म्हणजे मी 15 दिवसाचाच अनुभव आहे. तर आजच्या 15 दिवसाला वहिनीची मीटिंग होती ना, ती मला जॉईन करताच नाही आली. मी ज्योतीला म्हटलं मला जमलंच नाही. मग ज्योती म्हणे ठीक आहे, मी आता सरांना सांगूनच तुझं नाव घ्यायला येईन. म्हटलं ठीक आहे, घ्यायला म्हटलं. आणि म्हटलं एवढे खूप चांगले रिझल्ट आहेत कॅंगन वॉटरचे. पण मी तरी म्हणत आहे की माझ्या नशिबात खूप भाग्यवान आहे मी की माझ्या नशिबात कॅंगन वॉटर आलं. बरोबर. ज्यांच्या घरी कॅंगन वॉटर आहे ते जगातले खूप भाग्यवान समजते मी की त्यांच्या घरी कॅंगन वॉटर आहे. खूप छान मॅडम, खूप छान. थँक्यू व्हेरी मच शारदा मॅडम. तुमचं एवढं उत्साहात शेअरिंग ऐकून सर्व लोक खूप प्रेरणा म्हणजे काय सांगून काय नाही. म्हणजे माझं म्हणजे एवढी खूप खुश आहे मी की म्हणजे काय सांगू. माझ्या बिमाऱ्या गेल्या आणि माझ्या घरातले मुलं बाळ सर्व खूप छान आहेत. आणि मी बाजूच्या बाईला ते पाणी निघते ना आपलं ते आपण याचं फ्रीज याचं 250 याचं पाणी निघते ना, ते भाजीपाला फार भाजीपाल्यात याचं लिक्विड वगैरे ते वेस्टेज जाते. ते पाणी धरून मी ते एक आजीला खरूज होती, खास खरूज, त्यांना दिलं. तर त्यांचे पण म्हटलं पायाचे आधीचे फोटो नंतरचे फोटो मी नंतर तुम्हाला टाकणार आहे तुमच्या फोनवर. खूप त्या आजीला पण रिझल्ट आला. त्या पण मला इसोगोल होता, बसे नाही, हे नाही ते नाही. म्हटलं बरं आपल्यापासून एका व्यक्तीची तब्येत चांगली होते, याच्यापेक्षा काय पाहिजे मग. आणि फ्री मध्ये. फ्री मध्ये तेच ना. बरं मी आज दादा एवढंच शेअरिंग करते. सो थँक्यू. धन्यवाद. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि सॉरी मी म्यूट झाला होता तुम्ही. ज्योती मॅडमचे पहिले धन्यवाद. ज्योती मॅडम माझ्या याच्यात देवासारखे आल्या आणि माझं भविष्य म्हणजे सुधारलं. नाही तर तिनं बघितलं माझं तब्येत वगैरे. शारदा म्हणून 6 महिन्याच्या आधी तिनं मला डेमो पण दाखवला होता. पण ते असं आहे ना, पाहुणे एवढं महाग. पण आता म्हणतात काहीच महाग नाही, खूप स्वस्त आहे आता आपल्यासाठी. तब्येत हेल्थ महत्वाची आपली. एकदम बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीला ही मशीन महाग वाटते घेण्यापूर्वी. घेतल्यावर पिल्यावर स्वस्त वाटते. पिल्यावर स्वस्त वाटणार आहे ना. आणि ते आपला म्हणजे दवाखान्याचाच खर्च तेवढा आपला बचून राहील ना. महिन्याला माझं 7-8 हजाराचं होयच गोळ्या औषध. म्हणजे आज मी बाहेर गावी आलेली आहे, घरी नाही आहे शिरसोलीला. मी माझ्या घरी अक्षरशः दाखवायसाठी मी एक पोतं भरून ठेवलेलं आहे माझ्या डब्याचं. ओके. कोण्या कंपनीचं काही घेऊन माझी बॉडी मी एकदम खराब करून टाकली होती. तर मला बोलताना एवढा दम यायचा. 5 मिनिटं जरी बोलली मी कोणासोबत मला असं पहिले असं श्वास टाकायला लागेल, नंतर मला बोलायला लागेल. पण आता एकदम क्लिअर बोलून राहील. किती वर्ष झाले औषध खाणं चालू आहे? माझं औषध 10 वर्ष झाली मी औषध घेतला.
बरोबर 10 वर्ष झाले औषध घेतलं मी, म्हणजे बिमाऱ्या सुरूच एक 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 अशा. पण आता एवढा आराम आहे, एवढा फरक पडला, खूप फरक पडला कॅंगन वॉटरमुळे. मी धन्यवाद. असं काही शोधत होती का बा आपल्याला आपण चांगलं होऊ, असं काय भेटीन आपल्याला, म्हणजे जे सांगितले खूप महाग महाग औषधा घेतल्या. दिल्ली पासूनच्या डॉक्टर महाग महाग मी आयुर्वेदिक औषध बोलावलं, पण मी माझ्या डोक्यात शोधत होती पैसा किती जावं, पण आपल्यात फरक ज्यानं पडेल ते आपण घेऊच, हेच मनात भावना अशी. पण फरक मला कशानंच पडला नाही. मला रिझल्ट आपल्या कॅंगन वॉटरच्याच पाण्यानं पडला. आणि मी तर एवढी माझ्या नशिबात कसं आलं म्हणतो ते, भाग्यवान समजते स्वतःले. बहुत बढ़िया. धन्यवाद दादा. तुमचे आणि धन्यवाद ज्योती मॅडमचे की त्यांनी तुमच्या जीवनात केंगन आणलं. खूप छान. थँक यू व्हेरी मच. तुम्हाला माहित नाही तुम्ही शेअर करून किती कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे आजच्या मीटिंगमध्ये. खूप छान. तर बघा त्यांना हँड रेज करता येत नव्हतं आणि त्यांचं शेअरिंग किती महत्त्वपूर्ण होतं. ज्योती मॅडमच्या चेहऱ्यावर पहा किती हसू फुललेलं आहे की त्यांची बालमैत्रीण आज केंगन वॉटरच्या निमित्तानं पुन्हा सोबत जुळल्या आणि एवढे रिझल्ट जबरदस्त. थँक यू व्हेरी मच. सॅल्यूट आहे केंगन वॉटरला आणि सगळ्या टीमला तुम्हाला की तुम्ही हा विचार घराघरापर्यंत पोहोचवत आहात. थँक यू. दीपक बोंगाडे सरांना अनम्यूट करत आहे. वेलकम दीपक भाऊ, स्वागत आहे. नमस्कार ज्ञानेश्वर सर. नमस्कार नमस्कार नमस्कार, बोला. सर. माझ्या कॉलनीत 2 महिन्यापूर्वी मंगेशभाऊ देशमुखकडे आपलं कॅंगन डिव्हाइस बसवलं आहे मी. आणि बाजूने आमचे प्रदीपराव खराटे राहते. आता ते आम्ही सोबतच आहे एका ठिकाणी. त्यांचा अनुभव आणि ह्या तिघांचे आताचे हे 3-4 लोकांचे शेअरिंग ऐकले त्यांनी डेमो नाही पाहिला. आता जे प्रदीपराव खराटे माझ्या जवळ आहे आणि अतुल भोले यांनी डेमो पाहिला नाही, पण तुमच्या ह्या सगळ्या आजच्या प्लॅटफॉर्मवर जे 5-6 शेअरिंग झाले, या शेअरिंगहून यांनी आत्ताच्या आत्ता निर्णय घेतला की आमचं बुकिंग आत्ता चेक घेऊन जा, तुम्ही आमचा डिव्हाइस बुकिंग करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शरदराव वसू आहे सर, त्यांना 300च्या वरच शुगर राहत होता, 300च्या वर. त्यांनी 6 महिन्यात शुगर एकदम नॉर्मल आला. हे या कॅंगन वॉटरचे पूर्णपणे रिझल्ट आहे. आमच्या घरचे तर रिझल्टच आहे. 23.5 mm ची माझ्या अन्ननलिकेत गाठ होती. एकही गोळी घेता न घेता आपल्याजवळ सगळे रिपोर्ट आहे याचे सगळे सिटी स्कॅनचे. 23.5 mm ची अन्ननलिकेतली गाठ एक गोळी न घेता पूर्णतः गेली सर. हे माझ्या मिसेसचा स्प्लीन काढला आहे, रक्त शुद्ध नव्हतं होत, पण या कॅंगन वॉटरमुळं आज ते डबल ड्युटी जॉईन करून प्रवास करते. रोजची 40 किलोमीटर, 40 आणि 40 80 जाणं येणं अपडाऊन 80 किलोमीटरचा प्रवास करते. या सगळ्या कॅंगन वॉटरमुळं तुम्ही नवसंजीवनी, जी हनुमंतानं जे संजीवनी दिली होती, ते संजीवनी तुम्ही हरणे साहेबांना आणि ज्ञानेश्वर सरांनी तुम्ही आमच्या घरात हे संजीवनी दिली, त्याच्याबद्दल तुमचे आभारी आहे आम्ही. धन्यवाद सर. आणि यांनी जे आज या शेअरिंग ऐकून जे निर्णय घेतला त्यांचं पण ऐकून घ्या सर. नमस्कार सर, मी प्रदीप खराटे. बोला सर. नमस्कार. आणि आजची शेअरिंग पाहून खूप आनंद झाला सर, खरोखर. आणि खास करून ताईने जे आपला मत मांडला आहे, शारदाताई, त्यांचं खरोखर मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुमच्या सर्व टीमचे पण. आणि गेल्या 2 महिन्यापासून सरांनी मार्गदर्शन केलं होतं मला, पण प्रत्यक्ष आपल्याला अनुभव नसताना आपण एखाद्या गोष्टीकडे विश्वास ठेवत नसतो. पण माझ्या शेजारीच मंगेशभाऊ देशमुख यांनी कंगन वॉटर घेतलेला आहे आणि त्यांच्या मिसेसचे कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं आणि त्यांना ब्रेड टेकिंगचा प्रॉब्लेम होता. आज तो प्रॉब्लेम त्यांचा दूर झालेला आहे. आणि योगायोग आम्ही बाहेर जात असताना सरांनी मीटिंग जॉईन करायला लावली आणि माझे मित्र भोले सर सुद्धा सोबत आहे. आणि या तुमच्या सर्वांचे शेअरिंग ऐकत असताना निश्चितच आपल्याला असं वाटते की 3 लाख रुपये म्हणजे मायनर आहे. आपल्या प्रकृतीसाठी ह्या गोष्टी म्हणजे मायनर आहे. सांगायचं तात्पर्य झालं, आपण यशोआरामामध्ये राहू शकतो, पण आपल्या प्रकृतीला काळजी घेणारा वॉटर म्हणजेच कंगन वॉटर आहे. आणि तुमच्या टीमचे, सर्व टीमचे मी पुनश्च अभिनंदन करतो. आणि सरांना मी चेक दिलेला आहे आणि लवकर माझी ऑर्डर तुम्ही करून घ्या. धन्यवाद सर. आणि माझे मित्र भोले सर आपले मनोगत या ठिकाणी सांगणार आहेत. बोला सर. नमस्कार. बोला सर. मी सगळं अनुभव ऐकलेला आहे. तर आम्ही दोघांनी पण बोंगाटरांना आता ऑर्डर देणार आहेत. तर ते थँक्यू ज्ञानेश्वर सर, थँक्यू. बहुत बढिया दीपक भाऊ, खूप छान. आणि सार्थक झाली आजची वेनसडे चार्ट असं मी म्हणेल की विदाऊट डेमॉन्स्ट्रेशन फक्त शेअरिंग ऐकून सुद्धा निर्णय होतात. आणि महत्वाचं आहे एकमेकांवरचा विश्वास आणि ऑथेंटिक शेअरिंग. प्रामाणिकपणे जे शेअरिंग केल्या जाते आपल्या प्लॅटफॉर्मवर
त्याच्याचमुळे हे रिझल्ट आपल्याला दिसत आहेत. तर तुमचं अभिनंदन दीपक भाऊ, आणि तुमच्या मित्रांचं पण मी अभिनंदन करतो या ठिकाणी, आणि शुभेच्छा. थँक्यू व्हेरी धन्यवाद मच. सर, धन्यवाद सर. धन्यवाद. 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 ग्रेट. प्रतिकांत भडके सरांना इन्व्हाइट करत आहे. वेलकम प्रतिकांत सर. आपले तुम्ही ओळखतच आहेत, विजय कलोरे यांनी मागच्या 8 तारखेला बुकिंग केलेलं आहे आणि त्यांची मशीन काल इन्स्टॉल केली. व्हेरी गुड. तर ते शेअर करतीलच त्यांनी काय घेतली आणि काय अनुभव राहिले, तर त्यांना मी देतो त्यांच्याकडे. नमस्कार. 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 अभिनंदन. बोला. देर आए जब जागो तो देर आए सवेरा. पूछता है, जब जागो तब सवेरा. ग्रेट. मी आमच्याकडे झाली मशीन बसवली, वेळ good. झाला पण चांगलं झालं, व्यवस्थित झालं. बरोबर. आणि माझ्या मिसेसला व्हेरिकोजचा त्रास होता आणि तिला ऍसिडिटीचा त्रास होता. आणि कालचा अनुभव असा होता की तिला रात्रीचा ऍसिडिटी झाली, हायपर ऍसिडिटी. तर तिला लगेच मग मी केंगनचं पाणी दिलं. तर पाणी पिल्याबरोबर ऍसिडिटी एकदम तिची नॉर्मल झाली. म्हणजे मशीन घरीच आहे आता, कधी पाणी प्या. हो हो. व्हेरी गुड. वेळ झाला पण चांगला झाला आता. ग्रेट ग्रेट. आणि जो वेळ मी केला, बाकी लोकांना सांगतो की जो वेळ मी केला तो तुम्ही करू नका. करू नका. आणि तुमच्याकडे तुम्ही करू नका. आणि तुमच्याकडे संधी आहे, त्या संधीचा फायदा घ्या आणि आपलं शरीर व्यवस्थित ठेवा. बहुत बढिया. शरीर संपत्ती आपली. ग्रेट विजय सर, ग्रेट. ओके. किती वर्ष? थँक्यू सर. 8 वर्ष झाले माहिती आहे केंगन, है ना? हो सर, 8 वर्ष झाले. म्हणून तुम्हाला आणि सर देर आहे दिसताय. हो. आणि जेव्हा म्हणजे विठ्ठल सर याच्यावर सर्च करत होते, तर त्यावेळेस सरांनी सांगितले की बाबा मी हा प्लॅटफॉर्म हे करणार आहे म्हणून. आणि त्यावेळेस मला पण विश्वास नव्हता की बाबा हे काही असं काही होणार आहे म्हणून. आणि त्यावेळेस जर मी केलं असतं तर आज मी भरपूर कुठे असतो समजा. बरोबर बरोबर. हो. आणि बोला बोला. ठीक आहे, आज झालं ते, माझं स्वप्न पूर्ण झालं. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. हो सर. आणि मी केंगनचे आभार मानतो. बरोबर. आणि आपल्या टीमचे पण आभार मानतो, आणि खासकर प्रतीक सरांचे. त्यांनी जरा धीर दिला, प्रॉपर फॉलोअप घेतला त्यांनी तुमचा, आणि शेवटी तुम्ही निर्णय घेतला. हो. नाही, निर्णय माझा होताच, पण ते वेळ काळ घ्यायचा होता. बरोबर. थँक्यू. अभिनंदन विजय सर तुमचा, आणि शुभेच्छा तुम्हाला. खरंच थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, थँक्यू. म्हणजे विजय सरांचा अनुभव ऐकून बरेच जण आज निर्णय घेतील, कारण विजय सरांनी सांगितलं की जेव्हा विठ्ठल सर सर्च करत होते की केंगन करायचं आहे, तेव्हा विजय सर सोबत होते विठ्ठल सरांच्या, आणि त्यांना विश्वास नव्हता की खरंच असं होईल, आणि ते त्यांच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर सर्व झालेलं आहे. रुपाली धोत्रे मॅडमला आमंत्रित करत आहे. मॅडम काय सांगू इच्छितात? सर, ती वैशाली मोरे मॅडम हे आहेत, त्यांना हँड राईज करता येत नाही आहे. वैशाली, त्या नावान नाही आहेत. 811133 असा त्यांचा नंबर आहे तो. 811133. 052 त्या नावावर आहेत त्या जॉईन. तर यांना मी आता स्पॉटलाइट केलेलं आहे. काय नाव? वैशाली मॅडम. वैशाली मॅडम. वैशाली मॅडम, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे मी. बघा, तुमचं स्क्रीनवर काहीतरी आलं असेल. येस, वेलकम. स्वागत आहे तुमचं. अभिनंदन. तर काय शेअर करू इच्छिता तुम्ही केंगन वॉटर बद्दल? मशीन घेतली तुम्ही आज एवढ्या रुपयाची. ते मशीन जे घेतली सर, ते रुपालीताईचा आपल्याला फोन आलता तेव्हा तुम्ही मुलाला एवढी गाडी घेऊन दिली तुम्ही. मग माझा जो लायना मुलगा आहे, माझा लायना मुलगा यश, तो आता 9वीत आहे आता. मग तो म्हणे पप्पा म्हणे तुम्ही म्हणे 150 रुपयाची रोज दारू पिता म्हणे. तर वर्षाची पप्पा म्हणे तुमचे पाहणं म्हणे पैसे किती जातात म्हणे दारूचे. बरोबर. तेवढ्या पैशात जर मग तुम्ही आम्हाला जर म्हणे आरोग्यासाठी जर मशीन घेऊन दिली
तर काय फरक पडते म्हणे. बरोबर मग मला ठीक आहे बाळा, तुम्ही म्हणता ना, मग तुम्हाला मशीन घेऊन देतो, चला जाऊ द्या. मग बरोबर. ते ताईचं एक पटलं, माझा लायना मुलगा आहे तो बिन म्हणे असा, तर म्हणलं बरं ठीक आहे, चला मग तुम्हाला मशीन लहान्या देतो, जाऊ द्या मुलांना मला. काढून दिला तुमचा पुरा. हो, जाऊ द्या म्हटलं, आपले पैसे पाण्यातून पेट्रोल मध्ये गेल्यापेक्षा आरोग्यासाठी चांगले आहे मग आपल्याला. खूप छान, खूप छान. हो. वैशालीला शेअरिंग करायला लावा ना, वैशाली असेल तिथे. वैशाली मॅडमला शेअरिंग करायला लावा. बोल वैशाली. नमस्कार 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 मॅडम. सर. वैशाली मॅडम बोला. मी एक असा अनुभव घेतलेला आहे सर. हा. आज मी 4 ते 5 वर्ष झाले, म्हणजे तसं तर 17 वर्षापासून त्याच कॉलनीत आहे आणि जिथे मी काम करते तिथं तो अनुभव वेगळा आणि हा अनुभव मला वेगळा आलेला आहे. कारण की ताईनं मला नेहमी सांगितलेलं आहे की बा एखाद्या याच्यासारखं की आरोग्यासाठी घे, याच्यासाठी घे. पाणी इतके लोक नेतात, कारण की मी ज्या बी आता 10-15 घरी काम करते का नाही, प्रत्येक घरी एक एक बिमारी आहे, प्रत्येक घरी. आणि ते कॅन्सर पासून तर अजून ते खूप मोठमोठे आजार आहेत, मी स्वतः पाहिलेले आहेत ते. मी आता प्रत्येक वेळेस सांगते की पाणी न्या, कॅंगन वॉटर आहे, आपल्याला फुकट पाणी मिळते ना, प्रत्येक कॉलनीत पाणी मिळते. म्हणजे मी जर बॉटल घेऊन गेले दिवसभर बाहेरच्या इथे नेऊन देणं, कोणाला काही आजार असला तो विचारणं, न सांगता, म्हणजे त्याचे जर माहिती जर नसली तरी मी स्वतःहून विचारत असते तुम्हाला काय झालं बा. बरोबर. हा, तर मग त्याच्यावर मग असं सांगत असते की बा पाण्याचा असा अनुभव आहे, ते आजूबाजून बी आम्ही एक साधारण याच्यात राहतो, समजा नगरमध्ये एरिया आमचा किलबिल असते पूर्ण, काहीच नाही, कुठं काय असते कुठं काय असते, अशा वातावरणात राहतो आम्ही. आणि मेन म्हणजे जो माझा अनुभव आहे सर, माझ्या इथे एक कॅन्सर 36 वर्षाचा माझा भाऊ वारलेला आहे कॅन्सरनं. कारण की तो ज्या वेळेस बिमारी झाली त्यावेळेस तो करोना काळात होता. त्यावेळेस मशीन नव्हती, ताईच्या इथं मशीन जर असती ना तर आज काहीतरी दिवस राहिला असता तो, माहितीये का, त्या बरोबर. पाण्यामुळं. तर मला तो पण अनुभव आहे. म्हणजे रुपालीताई इतक्या विश्वासू आहेत की बा म्हणजे आम्ही असं, मी काम करते म्हणून असं कधीच पाहत नाही. त्याच्या घरची कोणतीच व्यक्ती अशी मला पाहणार नाही, चाबी माझ्याकडे असते, पूर्ण मी माहिती करून घेते. मुली चांगल्या आहेत आणि त्याचं आमचं रिलेशन खरंच चांगलं आहे. 17 वर्षाचा अनुभव फक्त मला 5 वर्षात आला त्यांच्या इथे राहून. बरोबर. आणि मेन म्हणजे मला ताईनं काय असं फोर्स नाही केला की बुवा घेच बाई मशीन, पाठीमागच लागणं, हे काहीच नाही केलं. कारण की मी स्वतःचा जो अनुभव पाहिलेला आहे ना, तर तो कोणाचाच नाही. बाकीच्या लोकांचं ऐकण्यापेक्षा आपण ज्यावेळेस स्वतःचा अनुभव घेतो त्यावेळेसच आपल्यावर विश्वास बसते, बाकी काहीच नाही. मी आता उन्हात दिवसभर सर काम करत असते 9 ते 6 वाजेपर्यंत, कमीत कमी 9 ते 6. मला जो आजार होता, म्हणजे आजार म्हणा, बिमारी म्हणा, काही म्हणा, जर गळ्यापासून पुढे यायचे सर, तर जिभीपर्यंत असे असे जाड, म्हणजे हरभऱ्यासारखे आणि लालसर व्हायचे. तर कधी कधी असं, आणि 3-3 दिवस मी झोपून, म्हणजे बोलत बी नव्हते, लेकरं बी नाही, काहीच नाही, बोलता येतच नव्हतं 3 दिवसापासून. म्हणजे काहीच नाही, कामं बंद, सर्व बंद. उष्णतेमुळे होत जाते, प्रत्येक उन्हाळ्यात उष्णतेमुळे म्हणजे आजार होत जायच तो. उठता येत नाही, काहीच नाही. एक दिवस तर ते कोणाला ओळखत नव्हते मी, त्याच्यामुळे, म्हणजे 3 दिवस पाणी नाही पिल्यामुळं काहीच नाही. तर तेव्हापासून मग मला असं स्वतःच 3 वर्षापासून ना, इतकं ऊन तापो, काही तापो, ते होत नाही मला. मग मी यायला सांगितलं की बा अशा नसे, ते म्हणा ठीक आहे म्हणा, तुला वाटते ना आपल्या घराला, आमच्या घराला दरवाजा बी नाहीये. तुम्हाला घर जर दाखवलं का नाही, या मशीनमुळे आता थोडस चांगलं करणार आहे मी घर, म्हणजे चालूच आहे करणार, काम गिमा करून. मी थांबा तुम्हाला दरवाजा दाखवते. एक खालच्या घराला तर दरवाजाच नाही दिसते का, मला मोबाईलची जास्त माहिती दिसते नाहीये, दिसते दिसते ना. हे वरचं घर आहे तुमचं? हा, छोटीशीच रूम आहे, एकच रूम आहे. मला काय एवढं कळत नाही मोबाईलचं, म्हणजे ते. आणि मेन म्हणजे रुपालीताई ना, जे म्हणजे 1.5 तासाच्या आतच, ते शेवटचा दिवस होता 31 तारीख, बरंच झालं ती 31 तारीख मार्च महिन्यात आली असं मला वाटते. कारण की पैसे तर काहीच नव्हते, पण त्याने मला स्वतःची हिंमत दिली का नाही की वैशाली तू कर. आणि मेन म्हणजे जे अमर भाऊ आहेत, ते दादानं पण खूप मदत केली की बा तेवढ्या कमी वेळात मला मशीन उपलब्ध करून दिली. त्याचे मी खूप आभारी आहे, आणि खरंच आभारी आहे मी त्याचे. असं वाटतं की आपल्याला आरोग्यच दिलं म्हणून. आणि रुपालीताईचे खरंच ना, नाही, त्यानंच एक आपल्या घराला हे दिलेले, म्हणजे आरोग्य, म्हणजे खरंच त्या एवढ्याशा डब्यातच आपली जिंदगी आहे, बाकी काहीच नाहीये.
आणि आम्ही ज्या बी लोकांना सांगितलं का नाही की बा मी प्रत्येक मला कॉलनीत ओळखतात तिथून तेवढ्यात आता बरेच वर्षाची येतात प्रत्येकाला जर सांगितलं ना सर की त्या घरातला व्यक्ती एक गेलाच पाहिजे तो बी बिमारीनच चाललाय म्हणून कधी कधी असं वाटतं त्या मोबाईलवर टाकून द्यावं कोणाला सांगायची काही गरज न पडली पाहिजे कारण की आज 3 दिवसाचीच गोष्ट आहे 36 वर्षाचा माणूस फक्त खाली पडला त्याला ते कोणता हार्टचा त्रास झाला शुगर होती हे होती मी सांगितलं त्याच्या ताईला की ताई अशा नसे खूप श्रीमंत येते अजून दुसरे तो दादाचा कालच वारला 2 लहान लहान मुले असा जीव दुखत जाय की खरंच किती श्रीमंत आहात तुम्ही 3 लाखाची मशीन नाही घेऊ शकत सोनं भरपूर देते सोनं फक्त टेटस आहे आता आमच्या जिथं गाडी आहे मुलाच्या मुळे घेतलेली हर्षलच्या ते बी एक काय ते कोणती काय ते बुलेट काय कामाचे नुसते मोबाईलवर टाकले की बा आपण लय श्रीमंत आहे असे आणि शरीरात बिमाऱ्या हजार असतात डॉक्टरला देताना कोणीच कमी नाही करत की नाही हे मोड ते मोड आणि देत बसा त्यापेक्षा डॉक्टरला दिल्यापेक्षा आपण सर्वच चांगलं राहतो की नाही बरोबर बरोबर मग मोठा त्यापेक्षा धडा 2 लाख शिकवला तुमचा. अं? खूप मोठा धडा शिकवला तुम्ही आज सगळ्यांना आम्हाला. नाही आणि मेन म्हणजे म्हणलं चल आता हे म्हणतात 2 वर्षाची आपली हे गेली मेहनत गेली असं तसं सहज म्हणतात त्याला कुठेतरी पटते म्हणूनच पण एक आहे माणसाशिवाय बाईचं अस्तित्वच नाहीये तो माणूस कसाही असो दारू पिणारा असो साहेब असो का कसा बी असो पण माणसाशिवाय बाई कधीच हिंमत करत नाही ते बी महत्वाचं आहे ते म्हणत चाल घेती का चाल घे 2 वर्षाचं आपण असं म्हणायचं 2 वर्षाची कमाईच नव्हती म्हणलं असं म्हणायचं की 2 वर्ष आपण जन्माला लेट आलो पण मशीन घेतली म्हटलं खूप छान. हाय का? धन्यवाद वैशाली ठीक आहे मॅडम तुमचे तुमच्या मिस्टरांचे आणि अभिनंदन पुन्हा तुमचं आणि नाही रुपाली आणि मॅडम तुम्हाला तुमचे सर्वांना यावं लागेल बरं गरीबाच्या घरी आलं तर खुशी वाटते बिलकुल बिलकुल आम्ही सगळे नाही भेटू. मशीन बसत नाही यायचं हो खूप छान ठीक आहे धन्यवाद तुमचे धन्यवाद ठीक खूप आहे ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच आम्ही जरूर भेट करू तुमच्या घराला आणि खरंच टीएमपीचे धन्यवाद रुपाली मॅडमचे अमर भाऊचे सगळ्या टीमचे की या पद्धतीनं आपण हे काम करू शकतो याच्यापेक्षा मोठी खुशी कोणतीच असू शकत नाही आणि काम करताना मशीन घेण्याचा निर्णय घेऊन त्यांनी आज जे लेसनच शिकवले आपल्या सगळ्यांना असं मी म्हणेन तर खरं ट्रान्सफॉर्मेशन आज वैशाली ताईंच्या माध्यमातून झालं असं मी म्हणेल या ठिकाणी धन्यवाद सर्वांचे धन्यवाद अर्चना मार्शेट्टीवार मॅडम यांना इन्व्हाइट करत आहे बोला अनम्यूट करा पोछाची गोष्ट अशी आहे तर तुम्हाला माहिती आहे माझी कंडिशन कशी होती बसली तर उठता येत नव्हतं दोघं जण लागत होते बसायला उठवायला असं आज मी पूर्ण असं वाकू वाकू पोछा मारते त्याचा मला इतका आनंद होऊन राहिला आणि इतकं रिलॅक्स फील होऊन राहिलं सर की मला असं वाटतं की मला म्हणजे माझं लहानपण म्हणा की 20-22 वर्षाचं जे वय आहे माझं मला ते परत भेटलं इतका आनंद होऊन राहिला मला त्या दिवसपासूनचा मी त्या दिवशी मॅडमला पण शेअर केलं मी गाडीतच मला होतो मला तुमचा फोन आला तेव्हा तुम्ही एवढ्या खुशीत सांगत होत्या शीतल मॅडमला म्हणजे तुमच्या हो इथे ना, रागावल्याने हो. गेलं की मॅडम घाईत असतील तरी मी 2 मिनिटं तर बोलतेच आणि मॅडमला सांगते की मी वाकून पोछा मारला हो ना हो सर मला इतका आनंद झाला ना म्हणजे मी खूप त्रासली होती आणि ते आता मला ते जुने दिवस म्हणा की माझं स्वतःचं शरीर मला हलकं वाटून राहिलं या पाण्यामुळं म्हणजे खरंच माझे तर 4,000 रुपये महिना जो दवाखान्याचा होता तो रिलॅक्स होऊन माझा पैसा वाचून राहिला मला जास्त आनंद आहे त्याच्यात बरोबर बस थँक्यू सर मला तेच सांगायचं होतं हो सर थँक्यू सर व्हेरी मच तर दुसरा बुधवार विठ्ठल दोरकर सरांना इन्व्हाइट करत आहे वेलकम थँक्यू वेलकम वेलकम शब्द नाहीत शब्द नाहीत निशब्द झालो आपण आता दुसरा बुधवार म्हणजे मी काय बोलणार होतो हे विसरलो मी बरोबर निश्चित सर्वप्रथम सगळ्यांचे अभिनंदन करतो मी आजच्या या प्लॅटफॉर्मवर आणि मला एकच दिसलं बाकी शेअरिंग न करता की जीवनात मार्केटमध्ये दररोज बघतो आपण दररोज लोकांचा उत्साह कमी होत आहे सिच्युएशनला घेऊन हेल्थच्या सिच्युएशन फायनान्सच्या सिच्युएशन म्हणजे रोज उत्साहाची घट होत आहे फॅमिलीमध्ये असं बघतो आपण आपल्या आजूबाजूला उत्साह मावळत चालला परिस्थिती मावळत चालला असं परिस्थितीमुळे
आणि मला हे दिसलं की केंगन वॉटर आजच्या या सगळ्या शेअरिंगमुळे म्हणा, मागच्या एक्सपिरियन्समध्ये म्हणा, या 8 वर्षाच्या जर्नीमध्ये सगळ्यात पहिला उत्साह थोडासा किरण दिसली ते ज्या दिवशी डेमॉन्स्ट्रेशन बघितलं की काहीतरी मार्ग भेटला आपल्याला. त्याच्यानंतर ते ऍक्सेप्ट केलं आणि दुसरा उत्साह झाला ज्या दिवशी ते घरात आलं. तिसरा उत्साह आला ज्या दिवशी ते पाणी पिऊन थोडेसे सिमटम्स दिसायला लागले आरोग्याचे. चौथा उत्साह आला की जे लोकांना सांगायचा उत्साह निर्माण झाला आणि सांगितलं की ते लोकांनी स्वीकारलं. आणि ज्या दिवशी लोकांनी सांगितलं आम्हाला पण रिझल्ट आले धन्यवाद, म्हणजे उत्साहाची एक रांग लागली. तर तुम्ही विचार करू शकता की या 6 वर्षात एवढ्या सगळ्या लोकांचा जो उत्साह आहे, यांचे जे रिप्लाय आहेत, हे माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. आणि मी तर हेच आमंत्रण करतो की ज्या व्यक्तीला जीवनामध्ये उत्साह रोज वाढला पाहिजे असं वाटत असेल, तर केंगनचा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये उत्साह कमी होण्याचा काही मार्गच नाही, वाढतच जाईल. आणि हा येणाऱ्या आजच्या प्लॅटफॉर्मवर नवीन काही गेस्ट असतील आणि काही लोकांनी आज मशीन बसवली असेल, तर मी त्यांना सांगतो की पुढची जर्नी ही अशी आहे की उत्साह वाढतच जाईल. आणि जसा उत्साह वाढेल ना, तसा आपला व्यवसाय म्हणा, व्यवसाय हा प्रायोरिटीवर नसतो. व्यवसाय न करणारे लोक पण रिकमेंड करतातच. रिकमेंड करणे म्हणजे व्यवसायच करत आहे आपण असं नाही. आपल्याला लोकांची काळजी पण असते म्हणून आपण रिकमेंड करतो. आणि आपलं सगळं सर्कल सेक्युअर्ड करण्याचा एक मेव मार्ग हा दिसतो. आणि हा अनुभवातून बोलत आहे आपण इतक्या वर्षाच्या. आणि याच्यात कधी कमतरता होणार नाही. ह्या नेक्स्ट लेवलला जात आहे. तर हेच मला या प्रसंगी मी बोलू शकतो. आणि जबरदस्त सगळ्या लोकांचा उत्साह हा दर मीटिंगला, दर दिवशी हा द्विगुणित होत जाओ अशी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांनी अनस्टॉपेबल राहून मला किती गरज आहे हा विचार न करता माझ्या अवतीभोवतीच्या लोकांना किती याची गरज आहे याची जाणीव ठेवून जर आपण सक्रियतेनं वेळात वेळ काढून जर प्रमोशन केलं, तर त्या लोकांच्या जीवनात आपल्याला काय फायदा होईल हा तर 0.01% राहील. पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जो फायदा होईल तो आपण अंदाज सुद्धा करू शकत नाही की त्या व्यक्तीचं लाईफ हे कुठं निघून जाईल. त्याचं माध्यम आपण बनू शकतो. आणि याच्यातून निर्माण होणारा जो ज्या फिलिंग आहेत त्या आपल्याला स्वस्थ बसू देणार नाहीत. त्याची एक हे लागते माणसाला, सवय लागते. मग म्हणजे माणसाला आनंद त्याच्यावर निर्भर राहते मग की मी जर कोणाच्या जीवनामध्ये उत्साह निर्माण करत नसेल तर मी पण उत्साहाने राहू शकत. तर हा एकच शब्द उत्साह हा मला आजच्या प्रसंगी दिसला. आणि हा जर पाहिजे मला तर मला लागेल. ग्रेट देत राहील तर माझा कमी नाही होणार. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच विठ्ठल सर. विठ्ठल सरांनी स्पेसिफिक एकाच मुद्द्याला धरून शेअरिंग केलं. आपल्या टीमची कोर व्हॅल्यू आहे हॅपी लाईफ आणि एनर्जेटिक लाईफ, आनंदित आणि उत्साहित जीवन. आणि ह्या कोर व्हॅल्यू प्रत्यक्षात काम करताना दिसत आहेत टीएमपीच्या माध्यमातून एनर्जिकच्या प्लॅटफॉर्मवर. तर आता आपल्याकडे 3 मिनिटं बाकी आहेत आणि 2 शेअरिंग बाकी आहेत. तर गजानन भक्ते सरांना मी इन्व्हाइट करत आहे. वेलकम गजानन सर. नमस्कार सर. नमस्कार सर. या महिन्यामध्ये आपल्याकडून समजा 2 परिवारांनी आपल्या फॅमिलीला सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. इथंच मी परतवाड्याला मिल कॉलनीमध्ये राहतात, डॉक्टर उताने सर म्हणून. त्यांनी सुद्धा आपल्याकडून काही दिवस पाणी पिऊन त्यांनी निर्णय घेतला आणि घरी मशीन इन्स्टॉल केली. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आणि एक वानखडे मॅडम आहेत, त्या सर्व्हिस करतात आदिवासी डिपार्टमेंटला चिखलदऱ्याला. तर त्यांनी सुद्धा हा विषय समजून घेतला आणि निर्णय घेतला. त्यांच्याकडे पैसे नसताना त्यांनी पॉलिसीवर लोन घेऊन मशीन परचेस केली. बरोबर. त्यामुळे त्यांचं सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि ते जे उताने सरांनी जे शेअरिंग केलं ते त्यांचे वडील आहेत डॉक्टर साहेबांचे. येस. थँक्यू गजानन भाऊ, तुमचे धन्यवाद. आणि तुमचं अभिनंदन की तुम्ही 2 परिवारांना आज टीएमपी आणि केंगन सोबत जोडलं. आणि बघा अनुभवातून लोक आपल्या सोबत जुळत आहेत हे आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी. अमर भाऊ आणि वैशाली मॅडम यांचं लास्ट शेअरिंग आपण घेत आहोत या ठिकाणी. वेलकम, स्वागत आहे.
नमस्कार सर. नमस्कार. या महिन्यात सर्व जे न्यू डिस्ट्रीब्युटर्सनी जे मशीन्स घेतले असेल तर त्यांचं टीएमपीच्या वतीने अभिनंदन. जे आपल्या टीएमपीला त्यांनी चूज केलं आणि कॅंगन वॉटर जगातलं सगळ्यात वर्ल्ड हेल्दी वॉटर त्यांनी प्राधान्य क्रमावर ठेवून एक निर्णय घेतला. आणि खरंच कौतुक आहे की आज प्रत्येकाने जे शेअरिंग केलं तर मला वाटतं की जर हे रात्रभरही जर चालू ठेवलं असतं तर आज सेशन संपलं नसतं. तर आज एवढे मोठे निर्णय जे प्रत्येक व्यक्ती परिस्थिती नसताना सुद्धा आज याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन राहिले तर तर तीच एक गोष्ट आहे सर की आपल्याला एक प्रेरणा भेटते आणि एक आनंद भेटतो जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीसोबत बोलतो. बरोबर. आणि म्हणून आपल्यासोबत अशा प्रकारे लोक जुळत आहेत. जे वैशाली मॅडमनी मग शेअरिंग केलं त्या दिवशी माझ्या बोलल्या तर खूप हे झालं की त्यांनी आता आज रूमला म्हणजे रूमला कलर सुद्धा मारला, चुना मारला म्हणे. मशीन आली म्हणून आता घराचं डेव्हलपमेंट सुरू झालं. आधी मशीन लक्ष्मी आई येते म्हणजे माझ्याकडे तर मी आता दरवाजा सुद्धा लावतो. म्हणजे सासऱ्यांचा आजचा एक दरवाजा होता तो तुटला. आता माझ्या घराला दरवाजा सुद्धा नाही, मला दरवाजा लावायचा आहे. आणि आज त्यांनी सांगितलं की चुना मारण्याचं काम त्यांनी आज हातात घेतलेलं की आपण सगळे जाणार आहे त्यांच्याकडे. तर विचार करा सर की ही टेक्नॉलॉजी मशीन आणि काय त्यांनी किती पाणी खूप लोकांना पाणी दिलं त्यांना. आज त्यांनी ते पूर्ण प्रॉपरही नाही झालं पण बऱ्याच लोकांना बॉटलच्या बॉटल भरून दिल्या म्हणतात. तर घेणाऱ्यांकडे आपण पोहोचत नाही असं आपण म्हणू शकतो. ज्यांना खरंच नीड आहे या मशीनची, ज्यांना खरंच नीड आहे या पाण्याची, तर एवढंच बोलायचं सर. थँक्यू. बहुत बढिया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. सगळ्यांचे खूप अभिनंदन करते जेही नवीन डिस्ट्रीब्युटर आपल्या टीएमपी ग्रुपमध्ये ऍड झालेले आहे. आणि खरंच या टेक्नॉलॉजीवर प्राऊड फील करते सर की या माध्यमातून नवीन नवीन म्हणजे असं नाही सगळ्या लोकांपर्यंत आपण पोहोचत आहे. येस. आणि सगळे आपले पार्टनर आहे. हे महत्त्वाचं. इथं कोणताच म्हणजे आता इथं दुसरा हे अधिकारी आहे, हे आहे, ते आहे, पण इथं सगळेजण आपण या प्लॅटफॉर्मवर पार्टनर आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये वैशाली मॅडम पण आलेले आहे. तर खरंच म्हणजे दुसऱ्याकडून पाणी नेऊन जर त्यांनी एवढे चांगले रिझल्ट काढले तर आता स्वतःच्या घरी मशीन आल्यानंतर काय होईल. खरी गोष्ट. आणि सर आपण जेव्हा लोकांकडे जातो तर कारण असतात कधी कधी की आमची टाकी बसवायची आहे, आम्ही टाकी बसवल्यानंतर मशीन घेऊ, घर बांधायचं आहे, थोडं हे करायचं आहे. त्यांच्याकडे कॉर्पोरेशनचं पाणीच नाही, त्या हापशेवरून पाणी आणतात. त्यांना विचार आला नसेल का. पण तरी त्या व्यक्तीने निर्णय घेतला कारण की त्यांना जो आजार होता आणि त्या आधीपासून आम्ही 1-2 वेळा गेलो तर आधीपासून मला ही मशीन पाहिजे, मला ही मशीन पाहिजे असा त्यांचा अट्टाहास होता. आणि तो पूर्ण झाला. जेव्हा आपण कोणतीही गोष्ट युनिव्हर्सला मागतो तर ती मिळते. आणि आज वैशाली मॅडमने हे सिद्ध करून दाखवलं की त्यांनी मशीन घेतली म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपण ज्यांच्याकडे पोहोचत आहे तो व्यक्ती मशीन घेऊ शकतो. फक्त प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात आणि प्रायोरिटीनुसार आपापलं जीवन जगत असतात. तर निश्चितच हेल्थ ही सर्वात मोठी प्रायोरिटी आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर आपण सगळे उभे आहे. तर थँक्यू सो मच सर. सगळ्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन. ग्रेट. आणि शारदा मॅडमचे पण खूप खूप अभिनंदन कारण की खरंच इतकं छान शेअरिंग म्हणजे नवल वाटते की बालमैत्रीण आहे ताईची. तो जो आनंद आहे ना तो शब्दात मोजल्या नाही जात. खरी गोष्ट आहे. त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, तिथे मशीन गेल्यानंतर जो आनंद होत नाही पण त्यांनी जे शेअर केलं तर तो अनुभव हा प्रत्येकासाठी पैशात मोजता येत नाही हा अनुभव. एकदम बरोबर. तर शारदा मॅडमना पण मी खूप म्हणजे त्यांनी जे शेअरिंग केलं तर ते प्रत्येकाला टच झालेलं आहे. वैशाली मॅडम झाल्या, शारदा मॅडम झाल्या, अशा लेडीज या प्लॅटफॉर्मवर जेव्हा येतील तर निश्चितच टीएमपी जगामध्ये राज्य करणारच आहे. थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू वैशाली मॅडम. अमर भाऊ तुमचे धन्यवाद. आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तुमचं अभिनंदन. तुमच्या सगळ्यांचे मी धन्यवाद करतो, अभिनंदन करतो की तुम्ही या पद्धतीनं हा विषय लोकांपर्यंत पोहोचवत आहात. टीम माय पॉसिबिलिटीला 14 एप्रिलला 6 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि हा जर्नी मी तर म्हणतो अजून सुरूच नाही झाला. या 14 एप्रिल नंतर आपण खऱ्या अर्थानं काम सुरू करूया टीएमपीच्या माध्यमातून असं मला वाटते. आणि ते एका नेक्स्ट लेवलचं काम असेल. एवढ्या सगळे अनुभव आपल्याजवळ आहेत, एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद टीएमपी सोबत आहेत. एक ऑथेंटिक आणि इथिकल प्रॅक्टिस कंपनीच्या रूल्स रेग्युलेशनला धरून प्रत्येक गोष्ट आपण करत आहोत आणि आपलं सगळ्यांचं आपल्यासोबत जुडणाऱ्या प्रत्येकाचं फ्युचर हेल्थ, वेल्थ आणि पीस ऑफ माइंडला घेऊन खूप ब्राईट आहे असं मला आज दिसत आहे. तर आजची मीटिंग या ठिकाणी मी कंप्लीट डिक्लेअर करत आहे. आपण भेटू पुढच्या महिन्यातल्या दुसऱ्या बुधवारी याच प्लॅटफॉर्मवर
तोपर्यंत तुमच्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट. शुभरात्री. थँक्यू.